महायुतीत सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी पडद्यामागे अर्थ खात्यावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली, मात्र आता थेट अर्थ खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीकडून पुन्हा अर्थ खात्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून याला तीव्र विरोध केला जातोय। आता दोन्ही बाजू आपल्याला भूमिकेवर ठाम दिसत आहेत आणि त्यामुळे महायुतीत नव्या संघर्षाची चर्चा आता रंगू लागली आहे। या व्हिडिओत नेमकं शिंदेंचा विरोध का आहे, यामागे काय राजकारण आहे, सुनील तटकरेंचं नेमकं म्हणणं काय आहे का, मग भाजपच हे खातं आपल्याकडे ठेवणार, हे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडे गेली अनेक वर्ष अर्थ खात्याची जबाबदारी होती, मात्र त्यांच्या निधनानंतर हे महत्त्वाचं खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं आणि सध्या तेच या खात्याची जबाबदारी ही सांभाळतायत। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात सुनेत्रा पवार यांचा पक्ष पुन्हा एकदा आपला दावा हा अर्थ खात्यावर करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या मागणीला स्पष्ट विरोध केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चर्चेत यायला लागलेत। आता शिंदेंना नेमकी अडचण का आहे, ते आक्षेप का घेतायत, तर त्यांच्या आमदारांना अशी भीती आहे की जर अर्थ खातं हे पुन्हा राष्ट्रवादीकडे गेलं तर विकास कामासाठी लागणारा निधी किंवा होणारं वाटप हे करताना दुजाभाव होऊ शकतो। आपल्या मतदारसंघांना कमी निधी मिळेल अशी चिंता आता अनेक आमदारांमध्ये असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे सध्या राहावं अशी मागणी, अशी भूमिका शिंदे गटाने घेतल्याचं सांगितलं जातंय। आता याच मुद्द्यावर पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी खुद्द शिंदे गटाने वरिष्ठ पातळीवर आपली भूमिका मांडली। इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत हा विषय पोहोचल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता हा वाद केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच यावं, यासाठी ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्याशी भेटून चर्चा देखील करणार आहेत। सुनेत्रा पवार यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून पक्षाची पुढची भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलंय। त्यामुळे आता ही भेट राजकीय दृष्ट्या तितकीच महत्त्वाची मानली जाते। सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधाच्या चर्चेवरही आता प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी असं म्हटलंय की एखाद्या पक्षाला विशिष्ट खातं मिळू नये अशी भूमिका शिंदे घेतील असं त्यांना वाटत नाही। त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा आणि प्रत्यक्षात सुरू असलेल्या चर्चांमध्ये फरक असू शकतो असं त्यांनी सूचित केलंय। पाहूयात। मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कर्पोकलित निराधार आहे। याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी मधल्या कालावधीमध्ये परिवर्तन करत असताना राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे उत्तम पद्धतीने, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला का वाटत नाहीत। ते एक त्यांच्या पद्धतीने एक वेगळ्या पैचं राजकारण करणारे एक ते व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही। दरम्यान या संपूर्ण घडामोडींमध्ये आता आणखीन एक राजकीय चर्चा रंगली आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय भूमिका काय असेल। याकडेही आता अनेकांचं लक्ष लागून आहे, कारण जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर शिंदेंची देखील भेट घेतली आहे अशी माहिती समोर येते। तसेच त्यांच्या या भेटीतील अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मात्र यासाठी त्यांना एकतर भाजपमध्ये जावं लागेल किंवा शिंदेंच्या पक्षात, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात जावं लागेल। आता ते काय निर्णय घेतात आणि त्यांच्या भेटीसाठी मागे नेमकं काय कारण आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ माझे सहकारी लतिका हिने केलाच आहे, त्यामुळे मी याबद्दल खोलवर बोलायला जात नाही। पण राज्यातील सध्याचं राजकारण पाहिलं तर अर्थ खात्याचा वाद हा केवळ एका मंत्रालयाचा प्रश्न नाहीये, कारण अर्थ खातं म्हणजे राज्यातील निधी, विकास कामं आणि अनेक महत्त्वाचे निर्णय। त्यामुळे हे खातं कोणाकडे जाणार यावर सरकारमधील प्रत्येक पक्षाचं भविष्यातील
खात्यातील राजकीय वजन हे ठरणार आहे. त्यामुळेच या एका खात्यासाठी इतकी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं आता पाहायला मिळतंय. आता सर्वांच्या नजरा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे लागल्यात. अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार का, की ते मुख्यमंत्र्यांकडेच राहणार? शिंदे गटाचा विरोध मान्य होणार की राष्ट्रवादीची मागणी पूर्ण होणार? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.